हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या मी आहे सिकंदराबाद. आम्ही सगळेजण चाललो आहे तिरुपती. यावर्षी सुद्धा दिवाळीनंतर तिरुपतीचा प्लॅन केलेला आहे आणि ही ट्रेन आहे आमची सध्या. आणि आज साधारण 9:30च्या दरम्यान पोहोचलो आम्ही सिकंदराबादवरून संध्याकाळी 12:30पर्यंत आपल्याला तिरुपतीला पोहोचतात. जवळपास 24 घंटे लागतात तिरुपतीला पोहोचायला. आता ही ट्रेन चेंज केली आम्ही सिकंदराबादवरून. आता बसलो 12-12:30 गाडी, संध्याकाळी 11:30. बघू यावेळेस कसं जमतं. सो काल रात्री आपण किती वाजता पोहोचलो श्रावणी? 12 वाजता पोहोचलो. तिथून नंतर आम्ही आमचे दर्शनाचे पास अवेलेबल नव्हते. संध्याकाळी 2 वाजता रेल्वे स्टेशनच्या बाहेरच ते फ्री पास चालू होतं. तिकडंच आहे का? फ्री पास चालू होतं. त्यानंतर आम्ही फ्री पास काढले आणि डायरेक्ट वरती आलो. सकाळी 6 वाजता वरती आलो. 6ला आलो. 6ला वर आल्यानंतर परत अकोमोडेशनसाठी लाईनमध्ये उभं राहायला लागलं. जवळपास 2.5 तास आपण रूमसाठी 2.5 ते 3 तास रूमसाठी उभा राहिलो. तेव्हा कुठं आम्हाला 2 रूम अलोकेट झालेले आहे. आता आम्ही चाललो आहे सगळं सामान घेऊन रूमवर. तेव्हा माहोल कसा आहे. सकाळी मस्त 6 वाजता पाऊस चालू होता. इथे एकदम भारी धुकंचं वातावरण होतं तिरुपतीमध्ये. मार्केट मस्त इकडं. आता आम्हाला 2 ठिकाणी रूम अलोकेट झालेली आहे. 3NC म्हणून एक आहे आणि HVC म्हणून एक आहे.
दोन रूम अलोकेट झालेले आहे. एक 3NC ला अलोकेट झालेली आहे. इथं काय एक नॉर्मल रूम आहे छोटी. इथं हे विला टाईप रूम आहे. इकडचे सगळेजण इकडे शिफ्ट होणार आहे. मस्त व्ह्यू आहे हा. अशा विला आहे तिकडे. एका विलामध्ये चार खोल्या आहेत. टोटल 4 रूम विथ वॉशरूम. भारी आहे. तिकडच्या पेक्षा इकडे खूप छान आहे. प्लस तिकडे गार्डन सुद्धा आहे इथून जवळ. डिपॉझिट कमी आहे खूप. तिला 600 रुपये डिपॉझिट भरलं. हिला 550 रुपये डिपॉझिट. म्हणजे 100 रुपये पर डे आहे हे. पर डेच्या हिशोबाने आपण जितके दिवस राहू, 1 दिवस 2 दिवस, तर 100 रुपये पर डेच्या हिशोबाने लागतात. आपण 2 दिवस जरी राहिलं तर उरलेले पैसे आपल्याला रिफंड होऊन जातात डायरेक्ट अकाउंटला. कारण पेमेंट आपण ऑनलाईन केलेलं आहे. तर डायरेक्ट ऑटोमॅटिक आपल्या अकाउंटला पैसे जमा होऊन जातात. एसीचे का? एसी नॉन एसीचे ऑफलाईन देत नाही ते. शांत आहे. झाडं जास्त आहे म्हणून शांत आहे. तिकडं गार्डन आहे ना, गार्डनला बी जाता येतं ना जवळ. खूप छान वातावरण आहे इकडे. मस्त आहे एकदम वातावरण. निसर्गरम्य. म्हणूनच त्या विलाचं नाव दिलेलं आहे HVC, हिल विलेज कॉटेज म्हणून असं नाव आहे. मार्केट आहे इकडे जबरदस्त आहे. इथून पूर्ण वातावरण खूप भारी आहे मित्रांनो. कोणते हार घेता तुम्ही? चल संतोषी. मेन एंट्रन्स आहे. इथून डायरेक्ट मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे हा. आणि इथेच एक तिरुमलाची एक मस्त मूर्ती आहे बालाजीची. बघा तुम्हाला दिसेल ती. वातावरण खूप छान आहे. आता साधारण 5 वाजले आणि आमचा दर्शनचा टायमिंग आहे 9 वाजेचा. 9 आणि 8 असे 2 टायमिंग आहेत. आता आम्ही चाललो आहे सध्या प्रसादाला. प्रसाद वगैरे करून मग डायरेक्ट दर्शनाच्या रांगेमध्ये लागणार. संध्याकाळी दर्शन होणार. इकडून गेलंय तिकडे की प्रसादाचं एकदम मोठा हॉल आहे. इकडं मार्केट आहे मस्त एकदम. मस्त छोट्या छोट्या दुकानं केलेल्या यांनी. आणि मस्त लहान मुलांची खेळणी वगैरे भेटते इकडे. मेजर कन्सर्न असा आहे की बाबा जिकडे तिकडे गेलं की लाईन मध्ये लागावं लागतं खूप वेळ रो मध्ये. आता आम्ही दर्शन पासला लाईन मध्ये बऱ्याच वेळ थांबलो, जवळपास 1-1.5 तास. आणि आता चप्पी करायला गेलो तेव्हा सुद्धा आम्हाला जवळपास 1.5 तास गेला आमचा रांगेमध्ये जाऊन हे ते करून. तसे तेवढे लोक पण जास्त येतात म्हणून वेळ लागतो. इकडनं आतमध्ये गेलं की दर्शनाची रांग चालू होऊन जाते आतमध्ये.
इथून हे मेन गेट एंट्रन्स आहे दर्शनाच्या रांगेकडे जायचं. आम्ही इकडं नाही चाललो, आम्ही इकडं चाललो सध्या प्रसादासाठी. तिकडं त्या एरियामध्ये प्रसादाचा खूप मोठा हॉल आहे. बोला इकडे बघ, भारी दिसाल तू तर. लई टाकल्याला तर चंदन लावलं तू नुसतं. ब्लेड लई लागली त्याला, काय की नाही. समोर बघ, पडशील. लय ब्लेड लागली त्याला, म्हणून चंदन लेपलंय पूर्ण डोक्याला. चल समोर बघ. मग श्रवण कसं वाटेल? चप्पी केल्यानंतर गारगार वाटेल का? असं डोक्याला हात लावायचा, मस्त वाटतं एकदम, आहे की नाही. वर बिलकुल कचरा पण दिसत नाही जास्त, एकदम मस्त केलेलं आहे. जिथं तिथं चांगली सोय केलेली आहे. हे लाईक गार्डन टाईप आहे, छोटं मिनी गार्डन. हे बघा, हे प्रसादालयाची बिल्डिंग आहे मस्त मोठी. तिथं समोरून जायचंय, समोरून एंट्री. किती भारी मस्त वाटतंय बघ. समोर बघा किती मस्त वाटतंय. हे पूर्ण ओपन स्पेस आहे, पूर्ण मंदिराचा आवारा आहे. गेले बघा आतमध्ये. चला इकडून चला.